आपण पाहतात लोकसंदेश न्यूज। तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी। चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी संगमनेर तालुक्यातील पठारबाग दौरा केला। यावेळी त्यांनी पठारबागात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन निवडणूक अपक्ष लढवण्याचे सांगितले। तसेच यावेळी लोकसंदेश न्यूजशी बोलताना माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवण्याच्या तक्रार विरोधकांकडून चालू आहे। या निवडणुकीत मी माघार घेणार असल्याची अफवा पसरवली जात आहे। तसेच कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका। मी ताकदीने शिर्डी मतदारसंघात अपक्ष उभा राहणार आहे। तसेच जनतेचा प्रतिसाद पाहून येत्या 8 तारखेला मी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले। सोशल मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बऱ्याच अफवा पसरवण्याचा प्रयत्न काही विरोधी व्यक्तींकडून पक्षाकडून चालू आहे। तर याच्यामध्ये मला खेद वाटतो की जे काही प्रत्यक्षात नाही, अस्तित्वात नाही अशा प्रकारच्या वावड्या उठवणं किंवा खऱ्या अर्थानं वागचौरे अर्ज मागे घेणार आहेत, अर्ज भरणार नाहीत अशा प्रकारच्या अफवा पसरून जनतेमध्ये वेगळ्या प्रकारच्या गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे हा अत्यंत निंदनीय आहे। अशा प्रकारचं निश्चितपणाने सांगावं लागेल। मी ठरवलं आहे, जनतेच्या रेटानं ठरवलं आहे, मी ठरवलं आहे, जनतेच्या भावनांना अधीन राहून ठरवलं आहे, प्रचंड प्रतिसादामुळे ठरवलं आहे की ही येणारी लोकसभा लढवायची आहे आणि म्हणून येत्या 8 तारखेला मी नॉमिनेशन फॉर्म भरणारच आहे आणि ही लोकसभा लढवणारच आहे। आणि माझी सर्व जनतेला विनंती राहील, आव्हान राहील की अशा भूलथापांना आपण मुळीच बाधू नका किंवा या भूलथापांना बळी पडू नका, या अशी देखील नम्रतेची विनंती आम जनतेला करेल।